दाताला किंवा दाढेला लागलेली कीड, दाताचा पिवळेपणा, हिरड्यावरील सूज, दातामधून रक्त येणे, तोंडाचा घाण वास येणे अशा प्रकारच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती हा उपाय तुम्हाला खूपच कामी येणार आहे. 100% रिझल्ट मिळेल. पूर्ण व्हिडिओ बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा. घरातीलच काही वस्तूंचा उपयोग करून आपण अशा प्रकारच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्स दूर करू शकतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी आणि विशेष म्हणजे याला बनवण्यासाठी 5 मिनिट लागतात आणि 2 रुपयापेक्षा जास्त खर्च येत नाही. त्यामुळे तुम्ही याला आजच बनवून बघा. तर या ठिकाणी बघा तुरटीचा एक छोटासा खडा घेतलेला आहे आणि तो आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून परत अर्धा करायचा आहे. छोटा यापेक्षा खडा असेल तर तो घ्या. माझ्याकडे नव्हता म्हणून मी अशी तुरटीचा खडा घेतला, खलबत्त्यामध्ये टाकून त्याला तोडलं आणि अगदी म्हणजे सुपारी एवढा तुरटीचा खडा लागतो आपल्याला इथे. तो आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून बारीक करायचा आहे. त्या अगोदरनं बघा आपल्याला इथे लागणार आहे लवंग. लवंग इथे आपण घेतलेली आहे. 1 लवंग घ्यायची आहे, फुल असलेली, समोर एक गोलाकार असतो ती लवंग घ्यायची आहे. फक्त काडी असेल तर त्याचा काही फायदा होत नाही. त्यानंतर ना याला खलबत्त्यामध्ये टाकून चांगलं असं ना कुटून घ्यायचं, म्हणजे बारीक पावडर झालं पाहिजे लवंग आणि तुरटीचं. तर इथे जे आहे ना तुरटी बघा लवकर बारीक होते, काही त्यामध्ये जास्त वेळ लागत नाही, काहीच नाही. बारीक होऊन ती मिठासारखी होते, म्हणजे थोडी खडबडीत असते. आता यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, याला एका वाटीमध्ये काढायचं आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतर बघा आपल्याला इथे ना आता तुरटी बारीक केली, लवंगही यामध्ये चांगली बारीक झालेली आहे. गरम तवा ठेवायचा आहे गॅसवरती. एखादा तवा किंवा काही कढई, पातेला असं काही गरम करण्यासाठी ठेवा. थोडंसं गरम झालं की त्यावरती हे तुरटीचं पावडर केलेलं टाकायचं आहे. जसं गरम तव्यावरती किंवा गरम भांड्यावरती आपण तुरटी टाकतो, लगेचच त्यामध्ये पाणी तयार होतं तुरटीचं. पाण्याचा एक थेंबही आपण वापरलेला नाही, वापरायचाही नाही. फक्त इथे बघा जशी तुरटी गरम म्हणजे गोष्टीच्या संपर्कात आली की ती पाणीदार होते आणि थोड्या वेळाने खूप जास्त अजून ही गरम गरम होऊन परत घट्ट व्हायला सुरुवात होते. परत ती पावडर फॉर्ममध्ये येते. फक्त गॅस आपल्याला मीडियम लो असा ठेवायचा आहे, गॅस बंद करायचा नाही. आणि वरची म्हणजे जे लेअर आहे ना जसं आता तुरटीची वरची लेअर तर ती पाणीदार होती, तर ती सुकेपर्यंत, ती अशी पूर्णपणे कोरडी होईपर्यंत आपल्याला गरम तवा किंवा गरम वस्तू ठेवायची आहे, म्हणजे गॅस ऑन ठेवायचा आहे. आता बघा वरती मी चमच्याने हलवून बघितलं तर पूर्णपणे कोरडं झालेलं होतं. गॅस बंद केला, थोडंसं याला 50% थंड होऊ दिलं. त्यानंतर तुम्ही वरती असं टच करून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की अगदी ही परत पावडरसारखी झालेली आहे. वरचा भागही सुकलेला आहे, वाळलेला आहे. त्यानंतर याला आपल्याला तुरटी जी चिटकलेली असते खालच्या भांड्याला ती काढायची. अगदी सहज निघते, अजिबात इथे चिटकून राहत नाही. आणि बघू शकता तुरटी चांगलीच पावडर फॉर्ममध्ये परत आलेली आहे. आणि तुरटीला ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळतो. अगदी तुरटी तशीच तुम्ही वापरली फायदा होतो, पण म्हणावा तसा होत नाही. पण लवकर रिझल्ट हवा असेल तर तुरटीची ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. आणि आता तुम्ही खलबत्त्यामध्ये टाकून वाटलंच तर किंवा हाताने जरी तुरटी अशी थोडीशी बारीक जरी केली तरी होते. अगोदर तुरटी मिठासारखी होते, आता तुरटीनं अगदी पावडरसारखी होते, म्हणजे खूपच फाईन असं मैद्यासारखी होते. आणि अगोदर खडबडीत असते, आता मऊ होते. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुरटीचा कलर जर तुम्ही अगोदर बघितला तर जरा ट्रान्सपरंट वाटतो, आता बघितलं तर अगदी पांढरा शुभ्र पावडरसारखा झालेला असतो. तर हेच आपल्याला हवं आहे. हाताने मी बारीक केलं, तुम्ही खलबत्त्यामध्ये टाकून एकदा फिरवलं तर अगदी खूप छान बुकटी तुरटीची होते, पावडर होते. आणि तुरटीची अशी पावडर करून तुम्ही भरपूर घरामध्ये एखाद्या झाकणबंद बरणीमध्ये भरून ठेवू शकता, म्हणजे कसं पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येतं. आणि त्यानंतर बघा आता 1 ग्लासमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास असं पाणी घ्या. त्यामध्ये चमचाभर, छोटा चमचा आपल्याला तुरटी पावडर टाकायची आहे. बाकीची तुरटी पावडर जसं आता साधारण मोठा चमचा तुरटीची पावडर झालेली आहे, त्यातील अर्धी म्हणजे तुरटीचे पावडर जे आहे ते पाण्यामध्ये टाकायची. आणि त्यानंतर अर्ध तुरटीचं पावडर जे आहे ते आपल्याला वाटीतच ठेवायचं आहे. त्यानंतर मीठ घ्यायचं. मीठ आपल्याला 1 मोठा चमचा भरून घ्यायचा आहे. जास्त मीठ आपल्याला टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे तुरटीच्या पावडरमध्ये. आणि दोन्ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ हे खूप गरजेचं आहे निर्जंतुक करण्यासाठी एखाद्या गोष्टीला. जसं तुमच्या दातामध्ये काही कीड लागली असेल तर बॅक्टेरिया असतात, त्याला नष्ट करण्यासाठी मिठाचा चांगला वापर होतो. त्यानंतर आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे. जसं दाताचा पिवळेपणा आहे किंवा तोंडाचा घाण वास आहे तो काढण्यासाठी इथे आपल्याला खायचा सोडा नक्की वापरायचा आहे. चिमूटभर मी तुरटीच्या पावडरमध्ये आणि चिमूटभर पाण्यामध्ये टाकलेला आहे. आणि दोन्ही आपल्याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बेकिंग पावडर वापरायचं नाही किंवा इनो देखील वापरायचा नाही, खायचा सोडाच आपल्याला वापरायचा आहे. आणि आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकतो. आणि जे पावडर फॉर्ममध्ये बनत आहे ना तर ते एकदाच बनवून तुम्ही भरून जरी घरामध्ये ठेवलं ना तरी चालतं, म्हणजे कसं पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येतं. कोरडं
आता बघा त्यामध्ये आपण टाकणार आहोत लिंबू टाकायच्या आधीच बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि ज्यावेळेस वापरायचं त्यावेळेस लिंबू टाकून वापरू शकता। आता लिंबू इथे मी साधारण 1 छोटा चमचा लिंबाचा रस मी तुरटी पावडरमध्ये आणि छोटा चमचा लिंबाचा रस अंदाजेच इथे मी टाकलेला आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतर याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुरटीच्या पावडरमध्ये जसं आपण लिंबू टाकलं की एक केमिकल रिॲक्शन होतं। लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे, त्यामुळे आपल्याला नक्की ते वापरायचं आहे। त्यानंतर बघा इथे आता ना चांगलं हे मिश्रण असं फसफसल्यासारखं होतं, त्यामध्ये फेस तयार झाल्यासारखा होतो। त्यानंतर इथे आपल्याला अगोदरनं म्हणजे जसं आपण एका ग्लासामध्ये पाण्यामध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिक्स केल्या, एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं, गॅसवरती ते पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं। पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात। त्यानंतर इथे आपल्याला कापूस घ्यायचा आहे, किती प्रॉब्लेम आहे त्यानुसार कापूस कमी जास्त लागू शकतो। कापूस तुरटीच्या मिश्रणाने चांगला ओला करून घ्यायचा, असं भिजवून घ्यायचं। त्यामध्ये थोडीफार त्यावरती तुरटी आलीच तर चांगलंच, काहीच हरकत नाही। त्यानंतर ना तुरटीचं जे पावडर केलेलं आहे त्यामध्ये मी टाकलेलं आहे टूथपेस्ट। आता टूथपेस्ट टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं, किंवा तुम्हाला जर टूथपेस्ट नसेल टाकायचं, सरळ आपण हे तयार केलेलं मिश्रण तुरटीचं पावडर बोटावरती घ्यायचं आणि बोटानेच आपण दातावरती ते घासायचं, चोळायचं। त्याने दात स्वच्छ होतात, निर्जंतुक होतात, पिवळेपणा जातो, तोंडाचा घाण वास निघून जातो, कीड लागलेली देखील कमी होते। आणि जर तुम्हाला ते नसेल करायचं किंवा लहान मुलं ते करू देत नाही तर ब्रशवरती टूथपेस्ट टाकून देखील त्याचा ब्रश केला तरी चालतं। पाणी गरम झालेलं आहे, 1-2 उकळी चांगले येऊ दिल्या मी आणि कोमट जरी फक्त केलं तरी चालतं। ग्लासमध्ये मी त्याला ओतून घेतलेलं आहे, पाणी गरम आहे सध्या, थोडं थंड नॉर्मल टेम्परेचरवरती कोमट होईपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया। तर कापसाचे गोळे देखील तयार आहेत, ते कसे वापरायचे तर टूथपिक घ्यायची किंवा काडीपिटीची काडी घ्यायची, त्यावरती हे गोळे असे ठेवायचे। अगोदर बघा पाणी थोडंसं म्हणजे थंड झालं, कोमट झालं, जेवढं सहन होतं तेवढं कोमट करायचं आणि त्या पाण्याने गुळण्या करायच्या। गुळण्या असं नाही की तोंडात घ्यायचं आणि लगेचच फेकायचं इकडे तिकडे करून, गुळण्या करायच्या म्हणजे अगदी चारी बाजूंनी व्यवस्थित फिरवायचं, काही सेकंद आपल्या तोंडामध्येच ते राहू द्यायचं आणि त्यानंतर बाहेर काढायचं। असं 4-5 वेळा गुळण्या करायच्या। या पाण्याने दिवसातून 2-3 वेळा गुळण्या करा, एकदाच बॉटलमध्ये भरून ठेवू शकता। फक्त प्रत्येक वेळेस तुम्हाला कोमट करून वापरावं लागेल, खूप चांगला आराम मिळतो, नक्की ट्राय करा। त्यासोबतच बघा 2 टाइम या टूथपेस्टने तुम्ही जर ब्रश केला किंवा सरळ आपलं बोटावरती घेऊन फिरवलं तरी चालतं, पण नक्की करा, तुम्हाला ना दाताला कधीच कीड लागणार नाही, दात मजबूत होतील। बऱ्याच वेळा दाताला कीड लागते, टार्चर जमा होतं आणि खूप जास्त इन्फेक्शन झाल्यासारखं होतं आणि ना दात वेळीच पडायला लागतात, हलतात आणि भरपूर पैसे खर्च करावे लागतात त्यासाठी। पण तुम्ही जर अशी काही काळजी घेतली तर नक्कीच तुम्ही ठीक होऊ शकता किंवा भविष्यात कधी तुम्हाला हे त्रास होणार नाहीत। आणि 2 टाइम ब्रश करणं तर खूप गरजेचं आहे। त्यासोबतच कीड लागलेली असेल त्या ठिकाणी कापसाच्या मदतीने हे मिश्रण थोडा वेळ लावा किंवा कापसाचा गोळा त्या ठिकाणी 5 मिनिट ठेवा, खूप चांगला आराम पडेल। अगदी दुखत असेल तर ते देखील ठीक होतं। ट्राय करा, काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।